येत्या आता ही निवडणूक आहे तर येत्या काळातलं तुमचं पुढचं विजन काय असणार आहे नगरसाठी? येणाऱ्या कालावधीमध्ये मला असं वाटतं की जी MIDC आपण मंजूर करू शकलो त्या MIDC मध्ये 500 एकरामध्ये MIDC दुसरी MIDC श्रीगोंद्याला मंजूर केली ती 500 एकराची आहे. आता इथं कंपनीज आणणं आणि कंपनीजच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार निर्माण करणं एवढाच एक फॅक्टर राहिला आहे. ओके. मधल्या कालावधीमध्ये जे कंपनीज येऊ शकल्या नाही किंवा सुपा MIDCचा जो प्रश्न आहे तिथे स्थानिक प्रतिनिधी सोबत असतील तिथं तुम्ही जाऊन पहा की किती कंपनीज पळून गेल्या. त्याचं काय कारण आहे काय नाही हे सुद्धा आपल्याला शोधायची गरज आहे आणि आपण सगळे शोधले. कंपन्या आणून तिथं एम्प्लॉयमेंट जनरेशन करणे आणि रोजगार निर्माण करणे हा जो एक फॅक्टर राहिलेला आहे. मला असं वाटतं की नवीन एक काही फार असं वाईट विजन टाकण्यापेक्षा जे प्रॅक्टिकल विजन आहे ते टाकणं जास्त गरजेचं. आता पुन्हा औरंगाबाद ग्रीन कॉरिडॉर हायवे होतोय. पुन्हा औरंगाबाद ग्रीन कॉरिडॉर हायवे होताना ते जे जिरायत भागामधून जात आहे किंवा जे जिरायत पट्ट्यामधून तो हायवे जातोय तिथं अनेक वे हाऊसिंग किंवा या सगळ्या गोष्टी उद्भवू शकतात. तर पाहिलं तुम्ही तर हो मी तेच म्हणलं होतं मगाशी फक्त हे पाहत राहा. मी काही बरं मी म्हणतो कार्यकर्ते लोक उभं करू शकतात पहिलं उभं करू शकतात. नाही त्याला मी जे 3 वर्ष केलं ते 3 वर्ष केलं या मधल्या कालावधी कोविडचा कालावधी सोडून त्या लेवलचं काम करावं लागेल. तेव्हा जाऊन तुम्हाला असं जाणवेल की आता हे घटनाक्रम आहे किंवा हे सगळ्या गोष्टी या लेवलला आपण घेऊ शकतो. याला फार मोठी मेहनत लागली आणि याला फार मोठी मेहनत लागून आपण ते करू शकलो. आणि हे एक त्याला म्हणतो की इट इज अ व्हेरी बिग अचीवमेंट विच आय थिंक आय कुड अचीव इन दिस स्पॅन. आणि म्हणून मी निवडणुकीला फार रिलॅक्स असतो. मी आता सार्वजनिक कार्यक्रमाला गेला लोकांच्या चेहऱ्याचा हावभाव पण तुम्हाला लक्ष देतं की निवडणूक रस्त्यावर आहे का नाही. तुम्ही सभा किती जरी मोठी घेतली याच्यात निकाल ठरत नाही. बरोबर.